दिनांक 14 जून 2017च्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत वटपौर्णिमेची लगबग पाहायला मिळाली. राधिकासह तिची सासू नानी गतवर्षाप्रमाणे वटपूजन करण्याचं ठरवतात, तर ईशा सुद्धा शनायाच्या घरी येऊन तिला गुरुनाथसाठी वडाच्या झाडाचं पूजन करण्याचं सुचवते. शनाया सुरुवातीला तिचं म्हणणं मान्य करायला तयार नसते, कारण प्रथा परंपरेला भाकड समजून ती ही बाब टाळण्याचा प्रयत्न करते. पण खूप विचार केल्यानंतर अखेर ती राजी होते. तर दुसरीकडे गुरुनाथ कल्पनेच्या विश्वात रमून मनात एकच प्रार्थना करतो की मला राधिकासारखी बायको आणि शनायासारखी गर्लफ्रेंड जन्मोजन्मी मिळावी. शनाया आणि ईशा पूजा करण्यासाठी बाहेर पडतात, मात्र त्यांना वडाचं झाड कुठेच सापडत नाही. शेवटी पिंपळाला वडाचं झाड समजून शनाया त्याला फेर घालण्यास सुरुवात करते. राधिका, तिची सासू आणि नानी जेव्हा वटपौर्णिमेची पूजा संपवून घरी परतत असतात, त्यावेळी त्यांना वाटेत शनाया पिंपळाच्या झाडाची पूजा करताना दिसते. त्यांच्या मनात प्रश्न येतो की शनाया नक्की कोणासाठी आणि का पूजा करत असावी. शनाया उत्तरते, मी श्रेयससाठी पूजा करते. मात्र पिंपळाची पूजा करत असल्याचं पाहून तिघींना हसू आवरेनासे होते. शेवटी न राहून ज्यावेळी राधिका शनायाला सत्य सांगते, त्यावेळी तिची खात्री पटते की आपण चुकीच्या झाडाची पूजा केली होती. शनायाने भलेही गुरुनाथच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली असेल, मात्र गुरुनाथनी आपली चाल आपल्या पद्धतीनं खेळण्याचं ठरवलंय. आता या सगळ्यात एक गोष्ट पाहणं खूप महत्वाची असणार आहे की गुरुनाथला नक्की कोण साथ देणार, राधिका की शनाया. पण वड पिंपळ पूजनाचे चक्रविवाद प्रेक्षक पोट धरून हसले असतील हे नक्की. मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा मराठी शोबस.